येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। मागील 4 दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू होता। धरण पाणलोट क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झाल्याने गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 94.8% पोहोचला। त्यामुळे गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता। आज दुपारी 12:30 वाजता धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून 2381 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। सध्या 7128 क्युसेक वरून 9504 क्युसेक वेगानं गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गिरणा धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने मालेगाव, नांदगाव, 26 गाव पाणी पुरवठा योजनासह जळगाव मधील 40 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। तर शेती सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लागण्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अम्रपाली वाघ।